नमस्कार, मी नागेश चित्तमारे। आज आपण स्मॉल फॅक्टरी एरियामध्ये आहोत। या जागेवरती आज प्रतिबंधित तंबाखू, सुगंधित तंबाखू जो आहे त्याच्यावरती पाबंदी लावण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारकडनं। अशा जागेवरती स्मॉल फॅक्टरी एरियामध्ये हा अवैध धंदा चालू होता। आपण पाहू शकता याच्यामध्ये आता ही कारवाईचे सर्व चालू आहे। कारवाई युनिट 3 क्राईम यांच्याकडून व एफबी टीम करण्यात आली आहे। यामध्ये 3 मोपेड गाड्या आणि एक कारही जप्ती करण्यात आली। अशात याच्यामध्ये 8 आरोपी हे समक्ष असल्याची बाब समोर आली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपण ज्या प्रकारे माझा तंबाखू झाला, ईगल झाला, अशा प्रकारे ज्या तंबाखूवर, सुगंधित तंबाखूवर बंदी आहे, अशाच तंबाखूची इथे कारवाई करत। त्याचबरोबर आपण गाडीमध्ये बघू शकता की जितकाही जप्ती केलेला सुगंधित तंबाखू आणि मशीन, यामध्ये पॅकिंग मशीन, मिक्सर मशीन अशा किमती माल हा जप्त करण्यात आला आहे। यामध्ये आपण बघूया की कितीचा मुद्दे माल कमीत कमी जमा झालेला आहे। एक अंदाज आलेली आहे की 10 लाखाच्या जवळपासचा हा मुद्देमाल असल्याची एक बाब समोर आलेली आहे। अशातच आता बघायचं आहे की डीसीपी मदने साहेब यावर कशा प्रकारे कारवाई कर। सर, एक स्मॉल फॅक्टरी एरियामध्ये एक सुगंधित तंबाखूवर कारवाई झाली आहे। कशा प्रकारची कारवाई होती, कशा प्रकारे मिलावट होती, काय सांगा? याच्यामध्ये जो बगडगंज एरिया आहे, लखनगंज पोलीस स्टेशन अंतर्गत, त्या ठिकाणी काही तंबाखू तयार केले जात होते किंवा मिक्सर केलं जात होतं। याच्या अनुषंगाने आमचे जे क्राईम युनिट 3 चे पोलीस निरीक्षक सागडे यांना त्याबाबत माहिती मिळाली होती। त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी युनिट 3 चे स्टाफ, तसेच पोलीस स्टेशन स्टाफ आणि एफडीएचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी बरेच असे तंबाखूचे डबे आणि पॅकेजिंग असे मिळाले की त्या ठिकाणी अहमदाबाद वरून त्या ठिकाणी ते डिलिव्हरी करण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी ते सील पॅक असलेलं साहित्य रिओपन करून त्याच्यामध्ये लोकल तंबाखू आणि काही त्याच्यामध्ये लिक्विड सारखे पदार्थ मिक्स करून त्याच्यामध्ये क्वांटिटी हे डबल करण्यात येत होती आणि ते पुन्हा गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी पुन्हा त्याची विक्री केली जात होती, असं प्राथमिक दृष्ट्या माहिती समजतीये। तसेच या ठिकाणी 4 लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अनुषंगाने त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू असून फूड अँड ड्रग्ज विभागातर्फे त्या ठिकाणी पंचनामा सुरू आहे। यामध्ये मुख्य आरोपी कोण आहे आणि कितीचा मुद्देमाल अंदाजे असेल काय? याच्यामध्ये मुख्य आरोपी सहानी म्हणून आहे, जो वाटोड्याचा राहणारा व्यक्ती असून त्या व्यक्तीने ही सुरुवात गेले 1 ते 1.5 महिन्यापासून त्या ठिकाणी केल्याचं निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे काही मशिनरीसाठी लागणारी लाईट सुद्धा त्या ठिकाणी चोरून वापरण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही एमएससीबीचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी हजर होते की चोरीची लाईट कोणी घेतली होती, कशा स्वरूपात घेतली होती, तसेच जो काही त्या ठिकाणची जी इंडस्ट्री बंद पडलेली आहे ती सुद्धा इंडस्ट्री कोणाची होती, कोणाला भाड्याने दिलेली होती, त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात। जे मुद्देमालाची व्हॅल्युएशन आहे त्या संदर्भात पंचनामा सुरू असून त्याचा पंचनामा झाल्यानंतर त्याची पूर्ण व्हॅल्युएशनची किंमत समजेल। बोलल्यावर त्यांनी काय सांगितलं हे तुमच्या समक्ष आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा उद्गार न्यूज, नागेश चित्तमारे सह।